नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी आहे तर आजची धडाकेबाज बातमी। लोकसभेतून आली मोठी अपडेट। पेन्शन संदर्भात सरकारचा मोठा निर्णय, लोकसभेत मोठी चर्चा, पेन्शन वाढणार। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आजची धडाकेबाज बातमी लोकसभेतून आली आहे। पेन्शन धारकांनो, तुमच्या पेन्शन संदर्भात सरकारचा मोठा निर्णय चर्चेत आहे। EPS 95 ची ही किमान पेन्शन 1000 रुपयावरून 7500 रुपये आणि महागाई भत्ता मिळणार का? आज संसदेत काय झालं या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याबरोबर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया सविस्तर स्पष्टीकरण। मित्रांनो, 20 जुलै रोजी लोकसभेत प्रश्न क्रमांक 191 अंतर्गत EPS 95 चा मुद्दा उपस्थित झाला। खासदार भाऊसाहेब राजाराम वाघचौरे यांनी श्रम मंत्रालयाला 3 थेट प्रश्न विचारले। महत्त्वाचे 3 प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, 7500 रुपये किमान पेन्शन अधिक महागाई भत्त्याची प्रलंबित आहे काय? मागणी प्रलंबित आहे काय? प्रश्न क्रमांक 2, सध्या 1000 ते 2000 पेन्शन वृद्धांसाठी अपुरे आहे काय? प्रश्न क्रमांक 3, पेन्शनसाठी बजेटमध्ये निधी द्याल का? अंतिम निर्णय कधी? या 3 प्रश्नाच्या संदर्भात सरकारचे उत्तर आता जाणून घेऊया। श्री शोभा करांजलांजे श्रम राज्यमंत्री यांनी उत्तर दिले आणि त्या म्हणाले, आम्हाला ट्रेड युनियन आणि खासदाराकडून निवेदन प्राप्त झाली आहे आणि मिळाली आहे। EPS 95 ही निश्चित अंशदान योजना आहे। त्यामुळे नियोक्ता 8.33% आणि केंद्र सरकार 1.66% अनुदान देते। सध्या सरकार 1000 रुपये पेन्शन किमान पेन्शन देत आहे, पण महत्त्वाचे 7.5 बाबत कोणताही ठोस उत्तर नाही। पुन्हा जुना तोच युक्तिवाद पुन्हा त्यांनी सांगितला। विश्लेषण। मित्रांनो, याचा अर्थ 7500 रुपये पेन्शन बाबत सरकारने अजूनही निर्णय घेतलेला नाही, फक्त निवेदन मिळाल्याचे सांगितले आहेत। म्हणजे सरकार किती उदासीन आहे हे आपणास लक्षात येईल। त्यामुळे लाखो EPS 95 धारक अजूनही संभ्रमात आहे की आपल्याला पेन्शन वाढून मिळेल, परंतु सरकारची या चर्चेवरून असं वाटत आहे की सरकारने हा मुद्दा हाताळलेला नाही। निष्कर्ष म्हणूनच एकंदरीत लोकसभेत चर्चा झाली, पण सरकारकडून सकारात्मक निर्णय आला नाही, सरकारकडून नकारात्मक निर्णय आला। त्यामुळे 1000 रुपयावरून 7000 होण्याची मागणी अजूनही प्रलंबित आहे। पुढील अधिवेशनात काय होतं हे बघावे लागेल। म्हणजे एक अधिवेशन जाणार, पुढचं येणार, चर्चा होणार, हे सत्र असंच चालू होणार। मग तुम्हाला काय वाटतं, सरकारने 7500 रुपये पेन्शन द्यावी का? कमेंट मध्ये हो किंवा नाही लिहा, म्हणजे व्हिडिओ बनण्यास उपयुक्त माहिती मिळेल। असेच अपडेट जाणून घेण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत निवांत राहा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस।